नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत काळा वाटाण्याची उसळ. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप काळा वाटाणा, ज्याला आपण रात्रभर भिजवून कुकरमध्ये 8 ते 10 शिट्ट्या दिलेल्या आहेत. मसाला बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे. खोबरं 2 चमचे, 1 इंच अद्रक आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. फोडणीसाठी मी 7 ते 8 बारीक लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्याला बारीक चिरून घेतलं आहे आणि कढीपत्ता. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून पहिलं आपण त्याच्यावर खोबरं भाजून घेणार आहोत. खोबऱ्याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे, जास्त काळं नाही करायचं. त्याच तव्यामध्ये आपण अद्रक लसूण देखील भाजून घेणार आहोत. अद्रक लसूण भाजून झाल्यानंतर आपण त्याच तव्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा इथे आपण उभा बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं, अद्रक लसूण, थोडीशी कोथिंबीर हे सगळं घालून 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे ते सगळं. मसाला थंड झाला की आपल्याला त्याला बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आपण इथे असा मसाला वाटून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण, जो आपण बारीक चिरून घेतला होता. तेल थोडंसं गरमच करायचं आहे, त्याच्यानंतरच लसूण टाकायचं आहे. मग टाकणार आहोत 1 छोटा चमचा जिरे. त्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने. थोडीशी हिरवी कोथिंबीर पण टाकली आपण. आता हे सर्व आपल्याला लसणाचा कलर लाल होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता आपण टाकणार आहोत इथे 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो पण टाकणार आहोत. आता मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं परतून द्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत घरातले मसाले, जसं की कांदा लसूण मसाला, धना पावडर, गोडा मसाला आणि तुमच्याकडे जर काही घरातला मसाला असेल तर तोही तुम्ही इथे टाकू शकता. मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आता आपण त्या मसाल्यामध्ये पहिलं जे आपण वाटाणा शिजून घेतला होता तेव्हा त्याच्यात जे पाणी होतं ते पाणी आपण थोडं इथं मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मसाला 1 ते 2 मिनटं शिजवून द्यायचा आहे. आता आपण मिक्सरमध्ये थोडंसं गरम पाणी टाकले आणि ते या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. तर शिजवून घेतलेला काळा वाटाणा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ज्याप्रमाणे आपल्याला पाणी हवं आहे त्याप्रमाणे गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही आता पाणी नाही टाकलं तरी चालेल. मला थोडीशी पातळ हवी होती म्हणून मी त्याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे. पाणी हे नेहमी गरम करूनच टाकावं, त्यामुळे भाजीची मग चव मरत नाही. आता भाजीला एक उकळी आली की साधारण 10 मिनटं झाकण लावून त्याला शिजवून द्यायचं आहे.
ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर नक्की कळवा की कशी वाटली. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.